राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच सरसकट कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे। त्यासाठी थकबाकीदार शेतकरी आणि थकबाकीची माहिती जिल्ह्यातून मागवण्यात आल्याचं समजतंय। बद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे। या 15 बँकेचे कर्ज माफ करण्याच्या सूचना आता या बँकांना सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। अखेर कर्जमाफीला मुहूर्त लागलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू देखील शकता, सरकारच्या माध्यमातून आता सुरुवात देखील झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, गेले 2 वर्षापासून तुम्ही कर्जमाफीची जी वाट बघत होता, अखेर त्याला सरकारच्या माध्यमातून आता मान्यता मिळाली आहे। कर्ज काढलेल्या शेतकऱ्यासाठी आता येत्या 2 दिवसाच्या आतमध्ये तुमचे कर्ज त्या ठिकाणी माफ केलं जाणार आहे। या 15 बँकेतून तुम्हाला मेसेज देखील येणार आहे। त्यासाठी सरकारच्या माध्यमातून अर्जंट तुम्हाला 5 कागदपत्रे तयार ठेवायचे आहेत। ज्या शेतकऱ्याकडे ही 5 कागदपत्रे नसतील त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी देखील आता सांगितलंय। कारण ही 5 कागदपत्रे ज्या शेतकऱ्याकडे असतील तर त्यांचे कर्ज आता 1.5 लाखाच्या वरती या ठिकाणी माफ होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। त्यामुळे तुमचं त्या ठिकाणी 50,000, 1 लाख, 2 लाख तुमचं कितीही कर्ज असू द्या, त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे एक आयडिया देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तुमचं 5 लाख कर्ज असू द्या, 6 लाख असू द्या किंवा 10 लाख असू द्या, ते सरकारतर्फे तुमचं कर्ज कसं माफ होईल अशी एक पद्धत सांगणार आहे। ती पद्धत व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा। तुमचं 5 लाख तुमच्या शेतावरती कर्ज असेल तर तुम्हाला ते शेतावरचं कर्ज कसं नील करायचं याचा संपूर्ण प्लॅन देखील सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। त्या ठिकाणी आता बँकेतून शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवला असेल तुम्ही तर तुमच्यासाठी अत्यंत आणि महत्त्वाची तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून आता आलेली आहे। राज्याची कर्जमाफीची प्रक्रिया आता वेगाने देखील सुरू झालेली आहे। 2 दिवसामध्ये आता सरकारच्या माध्यमातून समिती देखील स्थापन केलेली आहे। अर्थ मंत्रालय पूर्णपणे यासाठी कामाला लागले। आता मुख्यमंत्र्यांनी आता राज्याचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांना सुद्धा एक पत्र लिहून दिले। त्यांच्या माध्यमातून समिती देखील स्थापन झालेली आहे। त्या ठिकाणी सरकारकडून एक महत्त्वाची घोषणा देखील लवकर होणार आहे। शेतकऱ्यांनो, पीक कर्ज तुम्ही अजिबात भरू नका, चुकून पण भरू नका। बँकेचे तुम्हाला फोन आले असतील ते उचलू सुद्धा नका। 2 लाख पर्यंत तुमचं त्या ठिकाणी सरसकट कर्जमाफी होण्याच्या शक्यता वर्तवण्यात देखील आलेल्या आहेत। 1.5 लाख रुपये सरकारने कर्जमाफी करायचं ठरवलं होतं, परंतु सरकारने आता सरसकट 2 लाखाची कर्जमाफी होणार असल्याचं असे देखील सांगितले। त्यामुळे आता बँकेचा फोन आल्यावर अजिबात त्या ठिकाणी फोन उचलू नका, असं सरकारच्या माध्यमातून देखील सांगण्यात आलंय। त्याचं कारण म्हणजे कर्जमाफी होण्याच्या तोंडावर बँकासारखंच तुम्हाला फोन करू लागू शकतात, त्यामुळे अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाही। आता मुख्यमंत्र्यांचा अर्जंट सूचना देखील आलेल्या आहेत। आता जे शेतकरी 5 कागदपत्रे तयार ठेवतील त्यांनाच आता या 15 बँकेतून त्या ठिकाणी 1.5 ते 2 लाख रुपये माफ होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती समोर आली आहे। कारण फक्त 15 बँकेचा यामध्ये आता समावेश करण्यात आला आहे। त्यामुळे तुम्ही जर शेती पिकासाठी कर्ज घेतला असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून काय काय सूचना आलेल्या आहेत, तातडीचे आदेश देखील आले आहेत, लक्ष देऊन तुम्ही बघायचं आहे। कारण सरकारच्या माध्यमातून काही कागदपत्रे तुम्हाला जमा करायला सांगितलेत। जर तुमच्याजवळ यामध्ये आता 5 पैकी 1 जर कागदपत्र नसेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा आता होणार नाही। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितले की तुम्ही कर्ज काढला असेल मग ते 5,000 असू द्या किंवा 1 लाखापर्यंत असू द्या किंवा 5 लाख असू द्या किंवा 10 लाख असू द्या, त्या ठिकाणी 3 लाख असू द्या, किती पण असू द्या, तुम्ही पिकासाठी कर्ज काढला असेल ते तुम्ही अजिबात भरायचं नाही, असं मुख्यमंत्र्यांनी देखील या ठिकाणी सांगण्यात आले। त्यामुळे तुम्हाला अर्जंटमध्ये 5 कागदपत्रे तयार ठेवायला सांगितलेत। कारण सरकारने आता जी समिती स्थापन केली आहे त्यामध्ये या 5 कागदपत्राची चौकशी होणार आहे आणि यामध्ये अशी पण काही कागदपत्रे आहेत ती तुम्ही व्यवस्थित दिली तर कर्जमाफीचा फायदा तुम्हाला जास्तीत जास्त होणार आहे। कारण या समितीमध्ये ही कागदपत्रे लागतातच आणि ती समिती चेकिंग देखील तुमची कागदपत्रे चेकिंग करणार आहे। येत्या 2 दिवसाच्या आतमध्ये या समितीच्या माध्यमातून 15 बँकेतील सरसकट 2 लाख रुपयाचे कर्ज या ठिकाणी माफ होण्याची शक्यता लवकरात लवकर वर्तवण्यात आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू देखील शकता, आता सरकारकडून आदेश देखील देण्यात आले आहेत। शेतकऱ्यासाठी या ठिकाणी महत्त्वाची माहिती आली आहे, म्हणजे सांगितले की सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगितले की आता जी कागदपत्र तयार ठेवायची तुम्हाला शेतकऱ्यांना कोणकोणत्या महाराष्ट्र सरकारने सूचना केल्या आहेत ते देखील मी व्हिडिओमध्ये लगेच सांगणार आहे। आता तुमच्याजवळ कागदपत्र नसतील तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही, असे देखील सरकारने सांगितले। आता महत्त्वाची कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, कोणकोणती तुम्हाला कागदपत्रे काढावी लागणार आहेत, तुम्हाला कागदपत्रे काढण्यासाठी कुठे जावं लागणार आहे, त्यामुळे सर्व डिटेलमध्ये माहिती मी सांगणार आहे। त्यामुळे 2 मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा। आता महत्त्वाचं तुम्हाला सरकारच्या माध्यमातून
कर्जमाफीची तुम्ही तर वाट बघत होता त्याबद्दलची मोठी तुम्हाला आनंदाची दिलासादायक बातमी आता देखील आलेली आहे। आता तुम्ही जर शेती पिकासाठी 15 बँकेतून कर्ज काढला असेल त्या बँकाची लिस्ट देखील मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आता तुमच्यासाठी अतिशय मोठी गुड न्यूज आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुमचं कर्ज 2 लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला माफ करून सरकारकडून घ्यायचं असेल तर तुम्हाला तुम्ही गरीब शेतकरी आहे का हे सरकारला दाखवावं लागणार आहे। मग गरीब शेतकरी म्हणजे तुम्हाला काय तुमचं दाखवायचं आहे, म्हणजे तुम्ही काय दाखवल्यानंतर तुम्ही गरीब शेतकरी आहेत हे सरकारला समजणार आहे। तर तुम्हाला कोणतं कागदपत्र लागणार आहे ते देखील मी डिटेलमध्ये सांगणार आहे। आता पुढील 2 दिवसाच्या आतमध्ये या 15 बँकेतील कर्ज माफ होणार आहे। त्यानंतर पुढील आठवड्यामध्ये पुढील 15 बँकेतील कर्ज माफ आहे। असं टप्प्याटप्प्याने कर्जमाफीला अखेर हिरवा झेंडा मिळणार आहे। आता हिरवा कंदील सरकारने देखील दाखवलाय। आता इथून पुढे तुमची कर्जमाफी या ठिकाणी होणार असल्याचं सगळ्यात मोठी बातमी आलेली आहे। आता की तुम्हाला एक सोपी आयडिया देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला लगेच सांगणार आहे, ज्यामुळे 2017 ते 2025 पर्यंत तुम्ही जर शेती पिकासाठी कर्ज काढला असेल तर सर्वात जास्त कर्जमाफी तुमची व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला एक आयडिया देखील मी सांगणार आहे, ते व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहेत। त्यामुळे आता काय झाले, गेल्या 6 महिन्यातून 7 महिन्यापासून कर्जमाफी करा असं शेतकरी त्या ठिकाणी ओरडत होते, परंतु सरकार कर्जमाफी करायला तयार नव्हते। परंतु अनेक शेतकऱ्यांनी डायरेक्ट देखील तक्रार केली होती। म्हणजे आता स्पष्टपणे केंद्र सरकार म्हणजेच नरेंद्र मोदी यांना अनेक शेतकऱ्यांनी अर्ज देखील देण्यात आलेला होता। असं सांगितले की हे सरकार भाजप सरकार निवडून येण्याच्या अगोदर आधी शेतकऱ्याची कर्जमाफी सरसकट करू अशा प्रकारे आश्वासन देखील देण्यात आलं होतं। परंतु निवडून आल्यानंतर या सरकारने कर्जमाफीचा शब्द सुद्धा बाहेर काढला नाही आणि त्या ठिकाणी कर्जमाफी करू असं देखील कधी म्हणले देखील नाहीत, त्यांनी तोंड बंद ठेवलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आवाज देखील उठवला होता आणि डायरेक्ट केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा आदेश देखील महाराष्ट्रातल्या सरकारला देण्यात आलेला आहे। त्याच्या माध्यमातून केंद्र सरकार जवळजवळ 34,000 कोटीचा निधी राज्य सरकारला देखील या ठिकाणी देण्यात आलाय अशी माहिती देखील आपल्यापर्यंत आलेली आहे। आता कर्जमाफी या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 15 बँकेतील कर्ज आता माफ होणार आहे। आता कोणत्या 15 बँकेतील कर्ज माफ होणार आहे ते सुद्धा तुम्हाला समजणार आहे। आता एकादशीलाच तुमचं कर्ज माफ होणार होतं, पण आषाढी एकादशीला परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तुमचं कर्ज माफ त्या ठिकाणी होऊ शकलं नाही। परंतु आता पत्रकाराशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की या अटी आणि काही कागदपत्र चेक करूनच सरकार आता तुमची कर्जमाफी करायचं ठरवलंय। बघा तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला वाटत होते की कर्ज माफ होणार नाही, परंतु अखेर सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आता पुढील 2च दिवसामध्ये सरकारच्या माध्यमातून आता ही कर्जमाफी होणार आहे अशी माहिती देखील सांगण्यात आलेली आहे। आता हा सगळ्यात मोठा लाभ तुम्हाला मिळावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला एक डॉक्युमेंट लागणार आहे, ते म्हणजे सरकारला तुम्ही गरीब शेतकरी आहे असं तुम्हाला सरकारला दाखवावं लागणार आहे। आता त्यासाठी तुम्हाला कोणतं कागदपत्र लागणार आहे ते देखील मी लगेच सांगणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय की तुमचा 2.5 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न कमी असेल, म्हणजे 2.5 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न कमी असेल तरच तुम्ही गरीब शेतकरी आहेत असं सरकारच्या माध्यमातून समजलं जाणार आहे। म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल, ज्या शेतकरी घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल ते शेतकरी आता गरीब समजले जाणार आहेत। आता तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे का ते चेक करून घ्या। आता दुसरं महत्त्वाचं कागदपत्र देखील मी लगेच सांगणार आहे। आता कर्जमाफीचा लाभ जास्तीत जास्त कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ते देखील सांगणार आहे। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 कागदपत्रे सरकारने सांगितलेत, तर ही जर 5 कागदपत्रे तुमच्याजवळ नसतील तर तुम्हाला या कर्जमाफीपासून वंचित राहावं लागण्याची शक्यता दाट आहे। आता तुम्हाला लांब राहावं लागणार आहे। त्यामुळे आता पुढील 2 दिवसाच्या आतमध्ये सरकारच्या समितीतील काही अधिकारी तुम्हाला त्या ठिकाणी चौकशीसाठी बोलवतील। कदाचित तुम्ही कर्ज काढलेल्या बँकामध्ये सुद्धा तुम्हाला बोलवण्याची दाट शक्यता आहे। तिथे तुमची कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आहेत, तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। मग तुम्ही 2017ला कर्ज काढले, आता 2020ला काढले का 2023ला काढले याची चौकशी सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार आहे असल्याची सगळ्यात मोठी माहिती तुम्ही येणार आहे। आता चौकशी देखील होणार आहे। त्यानंतर तुमच्या पैसे 15 दिवसाच्या आतमध्ये या बँकेतील पैसे कट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। आता तुम्हाला जे सरकारी अधिकारी तुम्हाला बोलता नाही तरी बँकेच्या ऑफिसमध्ये देखील बोलू शकतात। आता तुम्हाला तिथं काय काय तुमच्या गोष्टी कागदपत्र कोणकोणते चेक केले जाणार आहेत ते देखील मी लगेच सांगणार आहे। आता पहिल्यांदा जे बँका सांगितलेत देशातील सर्वात बँक आहे ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा स्टेट बँक ऑफ इंडिया मधील जर तुम्ही कर्ज काढला असेल तर सगळ्यात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। सरकारच्या माध्यमातून तुमचं कर्ज तर माफ होणार आहे। आता प्रत्येक ठिकाणी कोणकोणत्या बँकेमध्ये कर्ज काढले हे आता लक्षपूर्वक बघायचं आहे। आता तुमच्या बँकेत जर कर्ज काढला असेल तर सरकारला ही 5 कागदपत्रे तुम्हाला तातडीने जमा करायची। जर तुम्ही कागदपत्रे जमा केलं नाही तर
तुम्ही शेतकरी आहात याचा पुरावा देखील तुमच्याजवळ नसणार आहे आणि तुमचं कर्ज हे माफ होणार नाही। त्यामुळे बँक सांगते ती कागदपत्र तुम्हाला आता त्यासाठी द्यावी लागणार आहेत। त्यानंतर आता कोणकोणती कागदपत्र लागणार आहे ते तर मी लगेच सांगणार आहे, त्यामुळे पुढील 2 मिनिटे व्हिडिओ लक्ष देऊन बघा। दुसरी बँक आहे ती म्हणजे पोस्ट ऑफिस बँक। त्यानंतर तिसरी बँक आहे सगळ्यात महत्त्वाची बँक जिल्हा मध्यवर्ती बँक। जवळपास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जिल्हा सहकारी बँकेतून मध्यवर्ती बँकेतून जास्तीत जास्त कर्ज घेतले। जर तुम्ही जिल्हा मध्यवर्ती या बँकेतून कर्ज घेतलं असेल तर तुम्ही या व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कारण तुम्हाला आता या कर्जमाफीचा फायदा जास्तीत जास्त कसा व्हावा यासाठी तुम्हाला एक आयडिया देखील सांगणार आहे। यासाठी आता कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत ते देखील मी लगेच सांगणार आहे। बघा आता लक्ष देऊन बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कागदपत्र तुम्हाला कोणती कोणती काढायचे आहेत बघा। त्यानंतर पुढची बँक आहे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ती बँक आहे महाराष्ट्र बँक। 50 ते 60% शेतकऱ्यांनी आता या महाराष्ट्र बँकेतील कर्ज घेतलेलं आहे, त्यामुळे तुमचं कर्ज सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी माफ होणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची पुढची बँक आहे ज्यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांनी कर्ज यामध्ये सुद्धा काढून ठेवले होते। आता यामध्ये ती बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा। त्यानंतर खासगी बँकेत जर तुम्ही विचार केला कर्ज यात सुविधा देण्याच्या चांगल्या बँक आहेत। त्यानंतर HDFC बँक आली, ICICI बँक आली, त्यानंतर शेवटची बँक आहे ठिकाणी आली बँक ऑफ बडोदा आली, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक आली। तर या शेतकऱ्यांना या बँकेतील सुद्धा आता कर्ज माफ होणार आहे। मग या बँकेतील कर्ज माफ होण्यासाठी कोणती कागदपत्र तुम्हाला सरकारने तातडीने तयार ठेवायला सांगितलेत ते देखील सांगणार आहे। आता अचानक कधीही कर्जमाफी होऊ शकते, तुम्हाला ही 5 कागदपत्रे तयार ठेवावी लागणार आहेत। आता तुम्हाला कागदपत्र देता आले नाही तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा या ठिकाणी होणार नाही। आता तुम्हाला कागदपत्र कोणकोणते काढायला सांगितलेत ते देखील मी लगेच सांगणार आहे। आता कागदपत्रे अत्यंत महत्त्वाचे आहेत, 5 पैकी 5 कागदपत्रे लागणार आहेत। जर तुम्हाला 5 कागदपत्र जर द्यायला जमले नाहीत तर तुम्हाला या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा होणार नाही। त्यामुळे 5च्या 5 कागदपत्र कोणते आहेत सगळ्यांनी लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा या 5 कागदपत्रांपैकी पहिली 2 ते 3 कागदपत्र जुनीच आहेत, परंतु शेवटची 4 नंबरची आणि 5 नंबरची कागदपत्र सांगितलेत ती पाहायला गेलं तर नवीन कागदपत्र आता काढायला सांगितलेत। आता बघा तुम्हाला या ठिकाणी कागदपत्र आता सांगण्यास सुरुवात करत आहे। बघा या ठिकाणी पहिलं कागदपत्र सांगितले ते म्हणजे आधार कार्ड। तुम्ही म्हणाल की आधार कार्ड हे काय आमच्या जवळ असतेच, परंतु आधार कार्ड कोणत्या आधार कार्ड जर तुम्ही 10 वर्षाच्या पाठीमागील आधार कार्ड असेल तुमच्याजवळ 2015च्या पाठीमागील तुमच्याकडे आधार कार्ड चालणार नाही। तुमचं आधार कार्ड 2015च्या आधी काढलं असेल, जुनं आधार कार्ड तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला तातडीने अपडेट करायला सांगितले। आता तुम्ही कुठेही आधार कार्ड अपडेट करून घेऊ शकता। आता शेतकऱ्याचं सगळ्यात पहिलं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे। आधार कार्ड आढळून आले त्याचं नाव पूर्ण आहे का ते देखील चेक केलं जाणार आहे, तुमची जन्मतारीख तिथे चेक केली जाणार आहे आणि नावामध्ये जन्माच्या दाखल्यावरती आणि तुमच्या आधार कार्डवरती नाव सेम आहे का ते देखील चेक केलं जाणार आहे। त्या कारण आता हे का चेक केलं जाणार आहे तर शेतकरी कर्जमाफी देखील पीक विमा देखील भरपूर घोटाळा झाला होता, तर अनेक चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता कर्जमाफीचा पीक विम्याचा। त्यामुळे आता घोटाळा होऊ नये म्हणून आता सरकार देखील कडाडून जागे झालेलं आहे। त्यामुळे कागदपत्राच्या अटी आणि नियम अतिशय कडक बनवण्यात आलेले आहे। आता आधार कार्डवरती ही माहिती झाली, कारण आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचं कागदपत्र या ठिकाणी सांगितले। त्यानंतर बघा दुसरं कागदपत्र जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला कोणत्याही शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। ते कागदपत्र आहे तुमचं या ठिकाणी किसान कार्ड। बघा फार्मर ID कार्ड, किसान फार्मर ID कार्ड हे तुम्हाला काढलं असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे। तुम्ही शेतकरी ओळखपत्र त्या ठिकाणी काढला आहात का? शेतकरी ओळखपत्र हे सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना काढायला देखील सांगितले। जे शेतकरी असतो त्यामुळे हा महत्त्वाचा पुरावा आहे। आता शेतकऱ्यासाठी हा तुमच्याजवळ त्या ठिकाणी असेल कार्ड नसेल तर फार्मर ID कार्ड नसेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्यामुळे महत्त्वाचं कागदपत्र लक्षात घ्या की बघा तुम्ही फार्मर ID कार्ड जास्तीत जास्त काढून घ्या। 2 नंबरचं लक्षात आलं। आता 3 नंबरचं कागदपत्र बघा त्या ठिकाणी पिवळ्या केशरी रेशन कार्डचं झेरॉक्स तुम्हाला मागवले। आता इथे कान देऊ नये का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड याच्यावर झेरॉक्स काढत असताना सर्वांनी घरातील EKYC केलेलं आहे का बघा, आधार कार्ड बँकेला लिंक केलंय का बघा, कारण सरकार आता पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड काढायला सांगितले। आता तुम्ही काय होते माहिती आहे का, त्याचं कारण म्हणजे आता ज्याचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड दिलं जातं त्या सरकारच्या माध्यमातून। ज्याच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असतं त्यांनाच त्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असतं। त्यामुळे एक उत्पन्नाचा पुरावा म्हणून पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड झेरॉक्स तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे। आता बघा दुसरं लागणार ते म्हणजे तुमच्याकडे 7/12 उतारा, ज्याची जमीन 5 एकरापेक्षा जास्त आहे तर ज्याबद्दल 8 देखील घालण्यात आलेले आहे। त्यामुळे 7/12 उतारा देखील त्याचं झेरॉक्स देखील देण्यात मागवले। आता ज्या बँकेतून तुम्ही कर्ज घेतले त्या बँकेचं झेरॉक्स देखील तुम्हाला बँक पासबुकचं झेरॉक्स देखील त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे। त्यामुळे आता अनेक शेतकरी पाहायला गेलास तर बँकेतून कर्ज घेतलेले आहेत त्या ठिकाणी 10 लाख 15 लाख कर्ज घेतलेले आहेत आणि इतर व्यवसायासाठी गाड्या घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने ही शेती पिकासाठी कर्ज काढलेलं आहे।
असं दाखवून चुकीच्या मार्गाने हे कर्ज आता ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी वापरले। असं जेव्हा सरकारच्या लक्षात आलं त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सूचना देखील देण्यात आल्या। तुम्हाला चौथं कागदपत्र सरकारच्या माध्यमातून सांगितले ते म्हणजे लक्षात आलं का बघा, 7/12 उतारा। आता तुमचं त्या ठिकाणी 7/12 उतारावर जमीन जास्त आहे का हे देखील चेक करून घ्यावं लागणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र 5वं शेवटचं कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं उत्पन्नाचा दाखला। तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। तुमचं ठराविक उत्पन्न त्या ठिकाणी असलं पाहिजे। मग किती उत्पन्न असलं पाहिजे हे सुद्धा सरकार आता तुम्हाला लवकर सांगणार आहे। कारण जास्तीत जास्त जर उत्पन्न असेल तर तुम्ही गरिबी शेतकरी या ठिकाणी गणले जाणार नाही। कारण सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आले की तुम्ही फक्त गरीब शेतकरी असाल तरच तुम्हाला कर्जमाफी होणार आहे। तर त्या ठिकाणी तुम्ही गरीब शेतकरी आहे का असं कळलं पाहिजे। तुम्हाला महत्त्वाचं कागदपत्र लागणार आहे म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असलं पाहिजे। ही सर्व कागदपत्रे तुम्हाला सरकारला द्यावी लागणार आहेत। कारण आता त्या ठिकाणी सरकारी हालचाली देखील सुरू केलेल्या आहेत। आता तुमची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे। या ठिकाणी वर्तवणे देखील आले आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो बिंदास्त राहायचं आहे। तुमची कर्जमाफी सरकार आता लवकरच करण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे संभाजी अर्जुन तुरे YouTube चॅनल आहे त्या YouTube चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। जय जवान जय किसान। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।